श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, पेरणीची घाई करू नका. या तारखेला राज्यात मुसळधार पाऊस पडणार. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट. तर आमच्या सर्व लेटेस्ट अपडेटसाठी सर्वप्रथम चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या ठिकाणी तुम्हाला राज्यातील सर्व सरकारी योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती, सरकारी नोकरी, हवामान खाते, शेतकऱ्यांच्या बातम्या यांची अपडेट मिळणार आहे. तर बघूयात की राज्यातील शेतकरी जो प्रतीक्षेत आहे की पाऊस कधी पडणार आहे, याविषयी काही मोठी अपडेट आलेली आहे. आपण माहिती बघूयात. तर बघा, या तारखेला महाराष्ट्रात धो पाऊस पडणार. मान्सूनबाबत आली एक मोठी अपडेट. तर सर्वप्रथम आपण बघूयात की मान्सून राज्यात यावर्षी उशिरा सुरू झालेला आहे. मान्सून जरी केरळमध्ये वेळेवर आला, महाराष्ट्रात देखील आला, परंतु पावसाचा काही अंदाज येत नाही आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी हा चिंतेत आहे. राज्यात मान्सूनचा पाऊस अद्याप दाखल झाला नाही. त्यामध्ये अत्यंत वाईट बातमी म्हणजे मान्सूनची पुढे तर अजून काही दिवस मान्सूनच्या पावसाकरता वाट पाहावी लागणार आहे. 20 जूनला मान्सून हा दाखल होणार नाही आहे. एक सर्व चिंता असणारी बातमी आहे शेतकऱ्यांसाठी. पेरणीची घाई करू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून भरपूर लोकांना, शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ येऊ नये. त्यामुळे अद्याप तरी तुम्ही कुणावर विश्वास ठेवू नका आणि वेळोवेळी अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. राज्यात मान्सून दाखल होण्याकरता अजून आठवडाभर वाट पाहावी लागणार आहे. ही अत्यंत मोठी धोक्याची घंटा आहे. मान्सूनची सध्याची स्थिती बघता राज्यात 20 जूनला मान्सूनचा पाऊस नसेल. पुढील 8 दिवस म्हणजे जून महिना हा मान्सून पडणारच नाही आहे. जुलैमध्येच मान्सून पडणार आहे. म्हणजे यावर्षी सर्वात मोठा दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भरपूर गोष्टी महाग होऊ शकतात. त्यामुळे पाण्याची देखील टंचाई निर्माण होऊ शकते. आता महाराष्ट्रातल्या पेरण्या देखील रखडलेल्या आहेत आणि पहिल्यांदा सांगितलं होतं की 15 जूनला हा पाऊस पडेल, नंतर 20 जून. आता 20 जूनचा देखील अंदाज खोटा ठरतो आहे. त्यामुळे आता शेतकरी अडचणीत येतो आहे. शेतकरी राजा चिंतित आहे. तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडला आहे का? तुमचा जिल्हा कुठला आहे? कमेंट करा. आणि सगळ्यात मोठं जे संकट आहे पाणी टंचाईचं, ते निर्माण झालेलं आहे. कारण जल आहे तो कल आहे. आणि शेतीत जर उत्पन्न निर्माण नाही झालं तर भरपूर गोष्टी महाग होऊ शकतात. डाळ, हरभरे, तुरी, त्यानंतर खाण्यापिण्याच्या ज्या काही वस्तू आहेत त्याच्यामध्ये पण मोठे बदल होऊ शकतात. त्यामुळे महागाई वाढण्याची दाट शक्यता आहे. आपल्याला काय वाटतं? कमेंटमध्ये कमेंट करा. आणखीन 8 दिवसांनी म्हणजे शक्यतो जुलै महिन्यामध्ये हा मान्सून महाराष्ट्रात येणार आहे. तो पण पाऊस हा समप्रमाणातच पडणार आहे. अशा प्रकारची माहिती आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. परत भेटूयात नवीन अपडेटसोबत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. परत भेटूयात नवीन अपडेटसोबत. काळजी घ्या. स्वामी समर्थ.